आपण NMMS मधील सेकंड मॅथ नावाचा सब्जेक्ट आहे, त्यातील आपण एक चॅप्टर घेणार आहोत. त्याचा आहे एनवे पद शोधणे. एनवे पद शोधणे. ठीक आहे. आता एनवे पद शोधणे म्हणजे काय, तुम्हाला क्वेश्चन असे आलेला असतो परीक्षेमध्ये 1 2 3 4 डॅश डॅश यातील 10वे पद कोणते, 10वे पद कोणते असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. याचा अर्थ ही मांडणी तुम्हाला सिरीज लिहून काढायची 10व्या पदापर्यंत. ठीक आहे. पण यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतात TN चा फॉर्म्युला. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. आता फॉर्म्युला पहा. A मीन्स पहिले पद, पहिले पद म्हणजे फर्स्ट टर्म. नंतर डी म्हणजे डिफरन्स, आणि डिफरन्स म्हणजे फरक, आणि एन म्हणजे कितवे पद काढायचे ते एनवे पद. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण पहा, या सिक्वेन्स मध्ये जे काही संख्या दिल्या पहा. ए म्हणजे पहिलं पद आहे, 1 नंबर. जर आपण याचा डिफरन्स घेतला, डिफरन्स मध्ये दुसऱ्या संख्येतून पहिली मायनस करायची, तिसऱ्यातून दुसरी करायची. ठीक आहे. 2 मधून 1 गेला तर डिफरन्स 1 चा येतोय, आणि n बरोबर 10 10वे पद काढायचे. फॉर्म्युल्यामध्ये किमती दिल्या. TN इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 इंटू D. A माहिती आहे आपल्याला 1, नंतर n माहिती आहे 10 मायनस 1 इंटू D म्हणजेच 1. 1 ला 1, 10 मधून 1 गेला 9, आणि अशा प्रकारे 10वे पद 10 चे येणार, कारण की फरक 1 चा आहे. 1 चा फरक असेल 10वे पद तेच येणार आहे. त्यानंतर पुढे एक क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. जर पहिले पद 2 असेल, नंतर 4 आहे, 6 आहे, 8 आहे, डॅश 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 12वे पद कोणते असा तुम्हाला प्रश्न विचारला. 12वे पद कोणते. सर्वप्रथम आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. यामध्ये दिलेल्या संख्या काय ते पहा. किमती A ची किंमत आहे 2 प्लस N म्हणजे 12 मधून 1 मायनस केलाय, आणि डिफरन्स येतोय तर इथे 2 चा, म्हणून 2 ला 2 असेच. 12 मधून 1 गेला तर 11 मल्टिप्लाय इथे 2. बॉडम ऑफ वापरायचा आहे 2 प्लस यांचा गुणाकार येतोय 22, आणि यांची ऍडिशन केली तर इथे 24. पहा शॉर्टकट नंतर काढता येते आपल्याला. पद आहे 12वे आणि डिफरन्स आहे 2 चा, म्हणजे 12 गुणिले 2 उत्तर येतंय 24. ठीक आहे. यानंतर दुसरा पहा. दुसऱ्या टाइपचा क्वेश्चन घेऊया. दुसऱ्या टाइपचा क्वेश्चन पहा. जर तुम्हाला पहिले पद दिले आहे, जर पहिले पद आणि फरक दिला असल्यास एनवे पद काढणे. अशा वेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे पहा. अशा वेळेस फॉर्म्युला काय वापरायचा आहे पहा. ठीक आहे. आता पहिले पद दिले असेल, मग तुम्हाला A दिले असेल. ठीक आहे. A म्हणजेच आहे पहिले पद, आणि तुम्हाला फरक दिलाय, फरक म्हणजे D दिलाय. D म्हणजेच काय तर फरक. तर तुम्हाला एनवे पद काढायचे. आता क्वेश्चन घेऊया. पहा क्वेश्चन असा आहे. A बरोबर दिलाय 5, पहिले पद तुम्हाला 5 दिलाय,
आणि त्याचे डिफरन्स दिलेला आहे 2, तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय 7वे पद काढा. ठीक आहे, 7वे पद. 7वे पद म्हणजेच काय, तुम्हाला t7 काढायचं आहे. t7 बरोबर क्वेश्चन मार्क. शॉर्टकट फॉर्म्युला देण्या अगोदर एक फॉर्म्युला का मेन फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. n म्हणजेच काय करायचे 7, म्हणजे आपण t7 लिहूया a, तर a ला आपण a असंच लिहूया. n मायनस 1 म्हणजे 7 मायनस 1 इंटू d असा लिहूया a प्लस 6d. आता पहा, तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न असा विचारला t7 काढा t10 काढा, शॉर्टकट मध्ये लक्षात t7 दिलं तर a प्लस 6d हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. a प्लस 6d. आता उत्तर घेऊया आपण इथे. t7 बरोबर a प्लस 6d म्हणजे पहिला पद आहे 5 प्लस 6 ला 6, डिफरन्स आहे 2 चा, म्हणजे 5 प्लस 6 इंटू 2. नंतर अशा प्रकारे आपल्या इथे शॉर्टकट मध्ये nवे पद काढण्याचे चॅप्टर संपलेला आहे. ओके.